रिडंडन्सी थिअरम. तर याच्यामध्ये ए प्लस बी, ए बार सी आणि बी सी बार. तर ए आणि ए कॉम्प्लिमेंट दोन्ही फॉर्म मध्ये आहे, ए आणि एचा कॉम्प्लिमेंट. तर मग हे जे उरलेले टर्म्स आहेत ते इकडे जर असेल तर तो डिडंडंट टर्म असतो, म्हणजे त्याला आपण एलिमिनेट पण करू शकतो. मग हे जे उरलेले आहे तेच येणार. ठीक आहे, हा जो रिडंडंट टर्म आहे तो काढून टाकला. नंतर पी प्लस पी इन ब्रॅकेट पी प्लस एनिथिंग असेल तर पीच येतं. हे वाला टर्म पूर्ण निघून जातं. मग इथे जर ह्या एक्झाम्पल मध्ये बघितलं एसी आहे, तर एसी इन ब्रॅकेट एसी प्लस एनिथिंग, मग हे निघून गेलं. मग बी बार इन ब्रॅकेट ए प्लस सी. तर ट्रान्सपोज थिअरम मध्ये काय आहे, जर कुठचा पण टर्म ए आणि त्याचा कॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये असेल तर तर मग काय करणार आपण की एच्या सोबत हा वाला टर्म झाला त्याचा पार्टनर आणि याच्या सोबत या वाल्याचा पार्टनर झाला. तर मग हा प्लस आहे, तर हा प्लस मध्ये येईल आणि इकडे जो मल्टिप्लिकेशन आहे या दोघांमध्ये तो इथे झाला. ठीक आहे, सिमिलरली असं जर असेल, जर मध्ये प्लस असेल तरी सुद्धा सेम होईल. हे बी बार आणि बी ओरिजिनल आणि कॉम्प्लिमेंटेड दोन्ही फॉर्म मध्ये आहे. मग बी बार सोबत या बी चा पार्टनर म्हणजे सी जाईल. ठीक आहे, आणि या बी सोबत या बी बारचा पार्टनर म्हणजे ए जाईल. ठीक आहे, आणि मध्ये प्लस येणार या दोघांच्या, जो की इथे मध्ये होता. ठीक आहे, सम ऑफ प्रोडक्ट्स मध्ये ए कॉम्प्लिमेंट 0 असतं आणि ए ला 1 बोलतो आपण, आणि याचा जो सिम्बॉल आहे. आणि प्रोडक्ट ऑफ सम साठी जर कॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये असेल तर 1 बोलतो आणि नॉन कॉम्प्लिमेंटेड फॉर्मला 0 बोलतो, आणि हे पाय आहे ते त्याचं सिम्बॉल आहे. आता जॉरचं रिप्रेझेंटेशन हे आहे असं आलं. ठीक आहे, ऑरच्या मागे आपण चेपूट लावतो आणि नंतर हे त्याचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, नंतर फॉर्म्युला आहे ए बार बी प्लस ए बी बार. एक्स नॉरचा आहे ए बार बी बार प्लस ए बी. ठीक आहे, आणि फक्त एक्स नॉर मध्ये पुढे एक बबल लावतो म्हणजे नॉट गेट आहे असं. ज्याच नॉट घेतलं आपण वरती तर एक्स नॉर बनतं. तर एक्सचेंज प्रॉपर्टी काय, हा इथे दिलाय. याच्यावरती जर एक्स जॉरच्या वरती जर नॉट गेट लावला तर एक्स नॉर बनतं. नंतर एक्सचेंज प्रॉपर्टी काय आहे की ए एक्स ऑर बी इज इक्वल टू सी असेल तर हे एलिमेंट स्वॅप करून इथे आणू शकतो, म्हणजे ए एक्स ऑर सी इज इक्वल टू बी हे बनेल. सिमिलरली एक्स नॉट साठी पण एक्सचेंज प्रॉपर्टी अप्लिकेबल असते. तर इथे हे स्वॅप केल्यावरती ए एक्स नॉट सी इज इक्वल टू बी बनलं. नंतरला प्रॉपर्टीज जॉर गेट आणि एक्स नॉरचे. तर मग एक्स ऑर मध्ये असतं की 0 0 असेल तर 0 येतं, आणि 1 1 असेल तर 0 येतं. ठीक आहे, आणि जर एक सुद्धा जर 1 असेल तर 1 येणार, किंवा 1 0 जरी असलं तरी 1 येईल. ठीक आहे, आणि एक्स नॉरचं काय आहे की सेम आहे, फक्त याचं कॉम्प्लिमेंट घेऊन टाकायचा, म्हणजे 0चं 1 होईल, 1चं 0 0 आणि हे 1. ठीक आहे, एक्स ऑरचा कॉम्प्लिमेंट घेतला तर एक्स नॉर भेटून जाईल. नंतरला हा ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. तर एक्सॉर मध्ये 1 असतं जर ऑड नंबर ऑफ 1s असतील. ठीक आहे, आणि एक्सनॉर मध्ये 0 असतं जर ऑड नंबर ऑफ 0s असेल. ठीक आहे, तर इझी आहे. एक्सॉर मध्ये 1 असला जेव्हा ऑड नंबर ऑफ 1 असला, आणि एक्सनॉर मध्ये 0 असेल जेव्हा ऑड नंबर ऑफ 0 असेल. आता हे जर आपण एक्सनॉरला कॉम्प्लिमेंट करतोय तर बनेल त्याचं एक्सॉर, आणि एक्सॉरचं कॉम्प्लिमेंट करतोय तर बनणार एक्सनॉर. ठीक आहे, तर मग एक्सनॉर बनेल. तर आता आपण ह्याला असं लिहू शकतो की हा जो कॉम्प्लिमेंट आहे तो एकतर ए ला देऊ शकतो किंवा आपण पाहिजे तर बी ला पण देऊ शकतो. ठीक आहे, सिमिलरली हा जो वरचा कॉम्प्लिमेंट आहे ओव्हरऑल तो काढून आपण ए ला देऊ शकतो किंवा आपण बी ला देऊ शकतो. ठीक आहे, आपल्यावर आहे, अकॉर्डिंग टू यूज केस कसं पण करू शकतो. तर मग फॉर इव्हन टर्म्स याचं कॉम्प्लिमेंट घेतो आपण, आणि फॉर ऑड टर्म्स प्लसचं हे जे एक्झाम्पलने दाखवतो हे इव्हन टर्म्स आहे. ए आणि बी चा काउंट म्हणजे 1 आणि 2 आहे, बरोबर, इव्हन टर्म्स. मग एक्स
ए एक्सॉर बीचं होईल की याचं कॉम्प्लिमेंट घेतलं एक्स नॉरचं. ठीक आहे. आणि आता हे 1 2 3 आणि 4 आता हे किती टर्म्स आहेत, परत इव्हन टर्म्स आहेत, तर परत याचं कॉम्प्लिमेंट घेतलं एक्स नॉरचं. आता 1 2 3 ऑड टर्म्स आहेत, मग फक्त सिम्बॉल चेंज केला, बाकी काही कॉम्प्लिमेंट वगैरे नाही घ्यायचं. सिमिलरली ते 5 टर्म्स आहेत, तर कॉम्प्लिमेंट नाही घेतला, सिम्बॉल चेंज कॉम्प्लिमेंट नाही घेतला, फक्त सिम्बॉल चेंज केलं. ठीक आहे. आता ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की जर एक्सॉर असेल तर आपण काहीतरी कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे. जसे इथे बी कॉमन घेतलंय, पण एक्स नॉर साठी आपण कॉमन नाही घेऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला मग सॉल्व्ह करून करायला लागेल. आता याच्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट्सचा काउंट घेऊ शकतो. तर इथे किती 1 2 3 4 5, तर मग 5 म्हणजे किती ऑड, तर ऑड साठी 1 कॉम्प्लिमेंट आणि इव्हन साठी 0 कॉम्प्लिमेंट. तर तेच लॉजिक आहे याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये सांगितलंय की हे जे सिम्बॉल्स आहे, ठीक आहे, तर आता इथे एक्सनॉर आहे, एक्सॉर आहे, तर पाहिजे तर आपण स्वॅप पण करू शकतो जर इन केस रिक्वायर्ड आहे तर. ठीक आहे. तर मग हा सपोज एक्सनॉर इथे आणला आणि हा एक्सॉर इथे आणू शकतो, असं आपल्या नीडच्या हिशोबाने स्वॅप करू शकतो. तिथे लिहिलं हिअर इंटरचेंज ऑफ ऑपरेटर इज अलाउड. आता एक्सॉर आणि एक्सनॉर डझंट होल्ड डिस्ट्रीब्युशन ओव्हर प्लस आणि डॉट ऑपरेशन. म्हणजे आता इथे प्लसचं एक्झाम्पल दाखवलंय, तर हे एक्सॉर आहे ते डिस्ट्रीब्यूट नाही होत, एक्सॉर ए प्लस एक्सॉर बी, तर हे डिस्ट्रीब्युशन इनव्हॅलिड आहे, हे अलाउड नाही. आता ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, ए एक्सॉर बी एक्सॉर ए प्लस ए इंटू बी. तर ए इंटू बी असेल इथे, तर त्याला ए प्लस बी करू शकतो आपण अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट. आणि आता जर सिमिलरली इथे ए प्लस बी असेल तर प्लसच्या जागी आपण मल्टिप्लाय करून ते आपलं रिझल्ट असणार. जर असं असेल तर ए एक्सॉर बी एक्सॉर ए प्लस बी असेल तर त्याच्या जागी मल्टिप्लिकेशन येईल. आता हे एक ट्रिक आहे, जर कुठचं पण इक्वेशन दिलंय तर त्याचे आपल्याला मिसिंग मिन टर्म्स काढायचे असतील तर ए बी दिलंय तर मग सी साठी मिसिंग आहे तर डॅश दिलं, आणि बी सी दिलंय तर ए साठी म्हणजे मिसिंग आहे तर डॅश दिलं. ठीक आहे. तर मग हे जे टर्म्स आहेत त्याच्यासाठी 1 1 लिहिलं. ओके. आणि याच्यासाठी आता डायडॅशसाठी जे पॉसिबल आहे म्हणजे 0 आणि 1 दोन्ही लिहिलं. सिमिलरली इथे पण 0 आणि 1 लिहिलं. आता हे कुठचे टर्म्स आहेत 6 7 आणि 3 आणि 7, तर डिस्टिंक्ट काय आहे 3 6 7, बरोबर. तर 3 6 7 3 6 7 साठी काय बनतं ते वाले आपण इक्वेशन लिहिलं, मग आपल्याला भेटलं टोटल हे आहे मिसिंग टर्म्स त्याचे. नंतर नॅन्ड गेट आपण असं रिप्रेझेंट करतो, अँडच्या पुढे बबल किंवा ऑर गेटला 2 कॉम्प्लिमेंटेड आपण इनपुट देतो. ठीक आहे. तर ह्याला आपण अँड गेटच्या वरती बबल लावला म्हणजेच नॉट गेट घेतला, ए अँड बी चा कॉम्प्लिमेंट, तर ह्याला आपण नॅन्ड गेट बोलतो. आणि ऑर गेट साठी ऑरच्या पुढे बबल. ठीक आहे. तर मग ऑरच्या पुढे बबल किंवा अँडला 2 कॉम्प्लिमेंटेड इनपुट असेल तर मग ऑरच्या वरती बबल, म्हणजे ऑरच्या वरती जर नॉट गेट घेतला तर त्याला आपण नॉर बोलतो. ठीक आहे. आता नॅन्ड एज युनिव्हर्सल गेट. आता नॅन्ड आणि नॉर हे 2 युनिव्हर्सल गेट आहेत. ठीक आहे. तर आता आपण हे आपले जे बेसिक गेट्स आहेत ते बनवणार हे वापरून. ठीक आहे. तर नॉटला हा जो इनपुट आहे तो दोन्हीला दिला. ठीक आहे. आणि मग त्याचा नॉट पाहिजे, बरोबर. तर मग त्याला आपण कॉम्प्लिमेंट फॉर्म मध्ये घेतलं तर याचा कॉम्प्लिमेंट येईल. नंतरला हे ऑर साठी आता नॉट तर आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर. तर मग एचा कॉम्प्लिमेंट आणि बीचा कॉम्प्लिमेंट हे इनपुट दिला आपण नॅन गेटला. ठीक आहे. मग आपल्याला आउटपुट येईल ए प्लस बी. ठीक आहे. सॉल्व्ह करून नंतरला आता हे ए आणि बी इनपुट दिला नॅन गेटला, तर येईल ए बीचा कॉम्प्लिमेंट. आणि नंतरला आता हा नॉट गेट आहे, राईट, इथे आपण बनवलाय. तर मग हे ए बीचा कॉम्प्लिमेंट जर आपण नॉट गेटला दिला तर येईल ए बी. ओके. तर आपण युझिंग नॅन गेट आपण नॉट ऑर आणि अँड तिन्ही आपण जर डिराईव्ह करू शकतो, मग हे युनिव्हर्सल गेट सारखं ऍक्ट करतं. ओके.
आता नेक्स्ट आहे जॉर अँड एक्सनॉर युझिंग नॅन्ड गेट. तर हा त्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. आणि जर नॅन्ड असेल तर जॉर साठी लागणार 1 2 3 4 4 गेट्स जॉर साठी. आणि एक्सनॉर साठी लागणार 5 गेट्स. हे कशासाठी आहे? नॅन्ड साठी. ओके, नॅन्ड साठी. नंतर नेक्स्ट आहे नॉर एज युनिव्हर्सल गेट. तर मग सिमिलरली हे वरती जसं केलं तसं नॉटनी आपण कॉम्प्लिमेंट बनवू शकतो. ठीक आहे. नंतरला मग ऑर बनवायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार की ए प्लस बीचा कॉम्प्लिमेंट आहे हे इथे भेटेल आपल्याला पहिल्या नॉरनी. ठीक आहे. नंतरला हा जर आपण नॉट गेटला इनपुट देतोय इथे जो बनवलेला, तर हा कॉम्प्लिमेंट निघून जाईल. मग आपल्याला भेटेल ए प्लस बी. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे अँड. ओके, तर अँड साठी आपल्याकडे आता कॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये इनपुट्स आहे. तर ते हे नॉर गेटला आपण इनपुट देतोय जे कॉम्प्लिमेंटेड फॉर्म मध्ये ए एन बी आहे ते ए इंटू बी भेटेल म्हणजे अँड. तर परत इथे पण तिन्ही आपण डिराईव्ह केलं युझिंग युनिव्हर्सल गेट. ओके, सिमिलरली आता इथे 4 गेट लागणार फॉर म्हणजे नॉरने आपण बनवताना 4 गेट लागणार एक्स नॉर साठी आणि 5 गेट लागणार जॉर साठी. ओके, आता मिनिमम नंबर ऑफ गेट्स रिक्वायर्ड याच्यावर खूप कॉन्सेप्ट येतात. तर नॅन्डने आपण नॉट किती गेटमध्ये बनवू शकतो? 1 गेटमध्ये. अँड किती गेटमध्ये बनवू शकतो? 1 गेटमध्ये. सॉरी, नॅन्ड तर 1 गेटमध्येच बनवू शकतो कारण की नॅन्डच आहे. नंतरला अँड बनवू शकतो 2 गेट्समध्ये आणि ऑर बनवू शकतो 3 मध्ये. ठीक आहे. तर याच्यात ट्रिक काय आहे की हे अँड आहे बरोबर. तर अँड आहे तर मग तो अँड थोडं कमी मध्ये बनवेल म्हणजे 2 मध्ये. तर ऑर थोडं टाइम लावला त्याला कारण की तो रिश्तेदार नाही म्हणून. ठीक आहे. तर 3 गेट्स मध्ये बनवेल. आता नॉर साठी आता इथे नॉर आहे बरोबर. तर मग नॉर साठी तर नॉर म्हणजे ऑर पटकन बनवेल 2 गेट्स मध्ये आणि अँडला जास्त टाइम लावेल कम्पॅरेटिव्हली. आणि ऑब्व्हियसली हे नॉर आहे तर नॉर 1 गेट मध्ये आणि नॉट पण 1 गेट मध्ये बनेलच. आता हा एक्झाम्पल बघूया. तर एफ इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी. ठीक आहे. तर आता हे डायरेक्टली करणं टफ आहे. तर आधी हे एफ डॅशला कॉम्प्लिमेंट मध्ये घेतलं तर ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट झालं. तर मग हे डिस्ट्रीब्यूट केलं कॉम्प्लिमेंट. ओके, तर आता ह्याला एक गेट लागला बी कॉम्प्लिमेंट करायला. ओके, तर मग हा एक गेट इथे 1 गेट लिहिलंय. नंतरला ह्याला याच्यासाठी 1 गेट आणि याच्यासाठी 1 गेट. ओके, तर इथे लिहिलंय हा एक गेट आणि हा एक गेट. ओके, नंतरला मग हे झालं एक्स वाय नाव दिलं याला. नंतरला आता हा कॉम्प्लिमेंट काढून टाकायचा आहे. मग दोन्ही साईडला कॉम्प्लिमेंट घेतलं मग याच्यावरती कॉम्प्लिमेंट येईल. या कॉम्प्लिमेंटला परत सॉल्व्ह केलं तर टोटल 1 2 3 आणि हा 4 असे 4 गेट्स लागले. तो 4 गेट्स रिक्वायर्ड. आता मोर युनिव्हर्सल गेट. आता पुढचा पण आपल्याला स्वतःचा कस्टमाइज युनिव्हर्सल गेट बनवायचा आहे. त्याच्यासाठी 2 कंडिशन आहेत. एक तर अँड स्लॅश ऑर असलं पाहिजे आणि नॉट गेट असलंच पाहिजे. तर एक्झाम्पल आहेत. ह्याच्यामध्ये बघितलं तर नॉट गेट आहे आणि ऑर गेट आहे. ठीक आहे. सिमिलरली इथे नॉट गेट आहे आणि अँड गेट आहे. तर हे कस्टमाइज युनिव्हर्सल गेट आहे. त्यांनी पण कुठचं पण पाहिजे ते एक्सप्रेशन बनवू शकतो. आता ड्युअलिटी. तर ड्युअलिटीमध्ये सिम्पल आहे. प्लसला फक्त डॉटशी रिप्लेस करायचं आणि डॉट असेल तर प्लसशी. ओके, तर आता हा एफ आहे याचा ड्युअल काढला तर हे डॉटला प्लसशी रिप्लेस केलं आणि इथे प्लस होतं त्याला डॉटशी. ओके, तर हे एफ चा ड्युअल भेटला. आता एफ आणि एफ चा ड्युअल नेहमी सेम असणं गरजेचं नाही राईट. इथे आता जो आपल्याला वेगळं मिळालं इथे पण आणि इथे पण. तर मी इथे बोलल्यात ते लोक की एफ इज नॉट इक्वल टू एफ ड्युअल ऑलवेज म्हणजे नेसेसरी नाही आहे. ओके, तर आता एक एक्झाम्पल असं भेटलंय जिकडे एफ इज इक्वल टू एफ ड्युअल. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आहे. एफ ची व्हॅल्यू आहे ए बी प्लस बी सी प्लस ए सी. तर एफचा ड्युअल काढला तर हे भेटलं प्लस डॉटच्या जागी प्लस आणि प्लसच्या जागी डॉट. आता ह्याला जर आपण सॉल्व्ह करायचा ट्राय केला तर आपल्याला हे आन्सर भेटेल जे की इक्वल टू एफ आहे. ओके, तर मग एफ इज इक्वल टू एफ ड्युअल म्हणजे काय ह्याला काय बोलतो जर इफ एफ इज इक्वल टू एफ ड्युअल देन इट इज कॉल्ड सेल्फ ड्युअल
सेल्फ ड्युअल बुलियन फंक्शन. ठीक आहे, बुलियन फंक्शन कळालं. आता थोडं सेल्फ ड्युअलची ट्रिक बघूया. ओके, तर मग देर शिल बी एक्झॅक्टली हाफ टर्म्स. तर आता सपोज की 3 टर्म्स आहे बरोबर, तर 3 टर्म्स मध्ये किती बनणार, 2⁻³ टर्म्स बनतील बरोबर. तर 2⁻³ टर्म्स बनले म्हणजे टोटल किती टर्म बनणार, 8 मिन टर्म्स बनणार. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 4 सिलेक्ट करायचे, म्हणजे 4 पेअर्स बनवायचे. ओके, तर 2⁻³ डिवाइड बाय 2 करतोय आपण, म्हणजे टोटल 4 टर्म्स. तर 4 टर्म्स कसे करणार, आपण ग्रुपिंग करणार. ओके, तर 0 वाल्यासोबत 7, 1 वाल्यासोबत 6, 2 वाल्यासोबत 5, 3 वाल्यासोबत 4. ओके, तर 3 वाल्यासोबत 4 येईल. ओके, तर आता फ्रॉम दिस ग्रुप एक्झॅक्टली 1 टर्म शुड बी प्रेझेंट. म्हणजे आता की हे 1 2 3 7 आहे, तर याच्यातला 1 आहे, याच्यातला 3 आहे, याच्यातला 7 आहे आणि याच्यातला 2 आहे. तर सगळ्यांमधून एक एक एलिमेंट प्रेझेंट आहे, म्हणून हा सेल्फ ड्युअल आहे. ही ट्रिक आहे. आता याच्यातून 0 आहे, याच्यातून 1 आहे, याच्यातून 3 आहे आणि याच्यातून 6. म्हणजे याच्यातून दोन्ही एलिमेंट्स प्रेझेंट आहे, 1 आणि 6 बरोबर. पण 2 आणि 5 मधून एक पण प्रेझेंट नाही, म्हणून सेल्फ ड्युअल नाही आहे. ओके, आता हा एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. तर नंबर ऑफ टर्म्स. ठीक आहे, नंबर ऑफ टर्म्स तर आपल्याला माहिती आहे 2⁻n टर्म्स असतात. ओके, जर म्हणजे 3 व्हेरिएबल असतील तर 2⁻3 8 टर्म्स असतात. ओके, तर नंबर ऑफ फंक्शन्स जर काढायचे त्या टर्म्ससाठी, ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी काय आहे, हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला. तर त्याच्यामुळे 2 जेवढे आपले टर्म्स आहेत, ओके, तर आपण टर्म्सला आपण टी अज्युम केले इथे. ओके, तर 2⁻t. तर 2⁻t ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, म्हणजे काय की 2⁻n. मग 2⁻2 एवढे आपल्याकडे टोटल फंक्शन असलं. ओके, आता सेल्फ ड्युअल फंक्शन काढायचं आहे आपल्याला. तर सेल्फ ड्युअल फंक्शन मध्ये काय असतं की जेवढे आपल्याकडे फंक्शन असतात त्याचा डिवाइड बाय 2 करणार. ओके, तर मग 2⁻t/2. ठीक आहे, तर डिवाइड बाय 2 केलं, कारण की 2⁻t फंक्शन्स आहेत आपल्याकडे. ओके, तर त्याला डिवाइड बाय 2 केलं, तर मग आता येईल 2⁻n. आता हे 2⁻n डिवाइड बाय 2 केलं तर 2⁻n-1. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ सेल्फ ड्युअल फंक्शन येणार 2⁻2⁻n-1. टोटल नंबर ऑफ फंक्शन येणार 2⁻2⁻n आणि टोटल नंबर ऑफ टर्म्स येणार 2⁻n. ओके, आता हा एक सम बघितला आपण. तर एफ ची व्हॅल्यू दिली आहे 1 6 8 आणि 15. याची दिली आहे F3 ची 1 6 15 आणि याची दिली आहे F1 ची 4 6 4 5 6 7. ओके, तर F2 ची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला विचारली आहे. ओके, F2 ची. तर मग आता हे ऑर आहे बरोबर. तर ऑर म्हणजे काय, दोघांमध्ये एकाच जरी प्रेझेंट असेल तरी चालेल. तर इथून आपल्याला काय मिळतंय 1 6 15. तर 1 6 15. ओके, तर आपल्याला फक्त 8 भेटत नाही. ओके, तर 8 ची व्हॅल्यू कुठून तरी इथून या साईडनी यायला पाहिजे, कारण की बाकी 1 6 15 तर यावाल्या साईडनी भेटतंय. ओके, ऑर साठी दोघांपैकी एकातून भेटलं पाहिजे, तर 1 6 15 इथून तर भेटतच आहे. ओके, फक्त आता 8चा आता 8चं तर आपल्याला 8चं तर आता भेटेलच. ओके, तर मग 8चा आता आपल्याला शोधायचं आहे. तर ऑब्व्हियसली आता इथे 8 शोधायचं आहे, तर इकडे 4 6 4 5 6 7 आहे. ओके, तर आता 4 तर इथे आउटपुट मध्ये नको आहे, 5 नको आहे, 7 नको आहे. तर मग ऑप्शन उरतात आपल्याकडे 6 आणि 8. ओके, तर मग ऑप्शन आता बघायचं की काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण चूज करायचं. फक्त 8 पण चालेल, कारण की आता आपल्याला 6 इथून तर मिळतच आहे. मग ऑप्शन मध्ये 8 आहे, म्हणून आन्सर येईल रेट. आता सायकल. ओके, व्हॅलिड फॉरवर्ड पाथ. त्याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत, ए आणि ए चा प्राइम एकत्र नसला पाहिजे. ओके, ए आणि ए चा प्राइम, आणि सेकंड आहे की सायकल नसली पाहिजे. ओके, तर असे पाथ बघूया. ए ए बी सी. तर ए बी सी म्हणजे काय, ए बी आणि सी. ठीक आहे, तर आउटपुटला गेला. नंतर ए बी सी झालं, नंतर ए बी ए. तर हे ए बी आणि हा ए. ओके, तर हे सर्व व्हॅलिड आहेत असे. तर आता इनव्हॅलिड वाले बघूया आपण, मेन फोकस. तर ए सी सी प्राइम. ओके, तर ए सी प्राइम सी, सॉरी, हा ए सी प्राइम आणि हा सी. तर हा पण एक पाथ आहे, राईट. पण याच्यामध्ये काय, सी आणि सी प्राइम आणि सी एकत्र आहे, तर हा वाला रूल फेल होतोय, म्हणून हा इनव्हॅलिड आहे. तर ह्याला काढून टाकलं.
ठीक आहे. आता दुसरा पाथ एक आहे इनव्हॅलिड वाला, ए सी प्राईम, तर ए सी प्राईम, नंतर बी आणि सी प्राईम, परत सी प्राईम आणि मग ए, असं आउटपुटकडे पोहोचलंय. ओके, तर इथे सायकल फॉर्म झाली आहे, म्हणून हे इनव्हॅलिड आहे. तर ह्याला पण आपण काढलं, तर जर जे उडतात त्याला आपण बोलतो व्हॅलिड फॉरवर्ड पाथ.